देशाच्या राजकारणातला तो नेता ज्यानं बिहारवर तब्बल 21 वर्ष राज्य केलंय। बिहारच्या राजकारणावर पकड इतकी मजबूत की ज्या गोटात जाईल तिथं मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। मी बोलतोय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविषयी। समोर आलेल्या माहितीनुसार नितीश कुमार आता राज्याची सत्ता सोडून दिल्लीला म्हणजेच राज्यसभेत जाण्याच्या तयारीत आहेत। ही कोणत्याही थ्रिलर सिनेमाची गोष्ट नाही, तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजकीय जीवनातील सर्वात मोठा निर्णय आहे। बिहारच्या राजकारणात गेल्या 21 वर्षांमधलं सर्वात मोठं वादळ सध्या निर्माण झाले। नितीश कुमार दिल्लीला जाणार हे आता जवळपास निश्चित मानलं जातंय, पण त्यांच्या मागं बिहारमध्ये त्यांचा पक्ष जनता दल युनायटेड म्हणजेच JDUचं काय होणार, पक्ष फुटणार की टिकणार, आणि या सगळ्यात नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार यांची एंट्री नक्की कशी होणार। नमस्कार, मी संतोष मुंडे, तुम्ही पाहताय थोडक्यात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिहारच्या राजकारणातील या महासंग्रामाचं सखोल विश्लेषण करणार आहोत। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर गेल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार यावर राजकीय अटकळ बांधली जात आहे, आणि नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार याच्या राजकीय प्रवेशावर सर्वांचं लक्ष लागून आहे। आतापर्यंत बिहारमध्ये नितीश कुमार यांनी सुशासनाचं स्वप्न दाखवून आपला एक मोठा एकनिष्ठ वर्ग तयार केला आहे। विशेषतः बिहारमधील कुर्मी आणि कोएरी या समुदायांनी नितीश कुमार यांना 50 वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात खंबीर साथ दिली। पण आता जेव्हा नितीश कुमार स्वतःच मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत आहेत, तेव्हा या मतपेढीमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचं बोललं जातंय। JDUच्या कार्यकर्त्यांना आणि तळागाळातील नेत्यांमध्ये यामुळं संभ्रम निर्माण झाला असून पक्षात अविश्वासाचं आणि फुटीचं वातावरण निर्माण झाले। आता सर्वात मोठा प्रश्न उरतो की नितीश कुमार यांच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण। JDUमध्ये संजय झा, ललन सिंह, अशोक चौधरी आणि विजय चौधरी यांसारखे दिग्गज नेते आहेत, पण यामध्ये बिहारचं राजकारण आणि JDUमधील स्पर्धा पाहता इथली अडचण अशी आहे की यापैकी कोणत्याही एका नेत्याचं नाव मुख्यमंत्री किंवा पक्षाचा मुख्य नेता म्हणून पुढे केलं तर पक्षात प्रचंड मोठी गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे। दुसऱ्या फळीतील हे सर्वात मोठे नेते, दिग्गज नेते आहेत, ते एकमेकांचं नेतृत्व स्वीकारतील का, असाही एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय। जर यापैकी कुणालाही संधी मिळाली तर JDUमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा या राजकीय पेचप्रसंगात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यानंतर एक नाव अचानक चर्चेत आलं आहे। ते नाव आहे नितीश कुमारांचा मुलगा निशांत कुमार। निशांत कुमार हे पेशानं इंजिनियर आहेत आणि आजवर ते कधीही सक्रिय राजकारणात नव्हते। निशांत कुमार यांनी नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात येणं टाळलं आहे, पण आता JDUच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यावर खुद्द पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीच निशांत यांचं नाव समोर केलं आहे। पण निशांत कुमारच का, याचं पहिलं कारण म्हणजे स्वीकारार्हता। JDUमध्ये सध्या असा एकही दुसरा नेता नाही ज्याच्यावर सर्वांचं एकमत होईल, पण निशांत कुमार हे नितीश कुमार यांचा मुलगा असल्यानं त्यांच्या नेतृत्वावर पक्षातील कोणताही गट उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही। पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी निशांत कुमार यांच्याकडं पक्षाचं नेतृत्व सोपवलं जाण्याची दाट शक्यता आहे। दुसरं कारण म्हणजे त्यांचा सामाजिक आधार। नितीश कुमारांची ताकद असलेल्या कुर्मी आणि कोएरी समुदायाला जोडून ठेवण्यासाठी निशांत हा सर्वात आश्वासक चेहरा मानला जातोय। आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची प्रतिमा। राजकारणापासून लांब राहिल्यामुळं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा, घराणेशाहीच्या वादाचा आजवर कोणताही आरोप झालेला नाही। बिहारच्या राजकारणात अशी कोरी पाटी असणं हा नितीश कुमार आणि JDUसाठी मोठा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो। बिहारच्या राजकीय वर्तुळात आणखी एक मोठी चर्चा सुरू आहे, ती म्हणजे भाजपसोबतचं समीकरण। असं मानलं जातंय की नितीश कुमार राज्यसभेत जाताच बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होईल, पण भाजपसोबतच्या या नवीन रचनेत JDUला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। तेव्हा निशांत कुमार यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांची राजकारणात ग्रँड एंट्री करता येईल। यामुळं JDUची मतपेढी सुरक्षित राहील आणि भाजपसोबतची युती। पण या राजकीय हस्तांतराला खोडा घालणारा इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे घराणेशाही। नितीश कुमार यांनी आयुष्यभर लालू प्रसाद यादव यांच्यावर घराणेशाहीवरून टीका केली आहे, पण आता जर त्यांनी स्वतःच्या मुलाला राजकारणात आणलं तर त्यांच्यावर येणाऱ्या काळात घराणेशाहीवरून आरोपांची राळ उठण्याची दाट शक्यता आहे। पण पक्ष टिकून ठेवणं आणि मतपेढी एकसंध ठेवण्यासाठी सध्या तरी दुसरा कोणता पर्याय नितीश कुमार यांच्याकडे नसल्याचं दिसून येतंय। बिहारचं राजकारण सध्या एका महत्त्वाच्या वळणावर आहे। नितीश कुमार दिल्लीला जाणं म्हणजे बिहारमधील एका मोठ्या युगाचा अंत आहे। त्यांच्यानंतर मुलगा निशांत कुमार यांच्या खांद्यावर ही जबाबदारी येणार का? निशांत कुमार हे पक्ष वाचवण्यासाठी मास्टर स्ट्रोक ठरणार की नाही हे येणारा काळच ठरवणार आहे।
सध्या तरी JDUचं भविष्य पूर्णपणे निशांत कुमार यांच्या निर्णयावर आणि ते कार्यकर्त्यांना कसं सामावून घेतात यावर अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतंय, निशांत कुमार यांनी राजकारणात प्रवेश करणं JDUसाठी संजीवनी ठरणार की नितीश कुमार यांनी आपल्या पक्षाचा उत्तराधिकारी एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यातून शोधायला हवा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच राजकीय अपडेटसाठी थोडक्यातला इन्स्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा.